नमस्कार, मी मंगेश सुसे तुमचं या चॅनलवर स्वागत करतो. भारताच्या राजकारणात एक काळ असा होता मंडळी, जेव्हा एखाद्या मंत्रालयावर भ्रष्टाचाराचे किंवा काही ऑफिशियल प्रशासकीय गोंधळाचे आरोप झाले, की संबंधित जे काही मंत्री होते ते नैतिक जबाबदारी घ्यायचे आणि ते नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यायचे. मग ते लाल बहादूर शास्त्री असोत, ज्यांनी रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारली होती आणि राजीनामा दिला होता, किंवा मग UPA काळातील अनेक मंत्री असो, अनेक जणांनी राजीनामा दिला आपली चूक मान्य करून. पण गेल्या 10 ते 12 वर्षात या मोदी सरकारमध्ये एक सरकारचा नवीन स्पष्ट पॅटर्न पाहायला मिळतोय. तो म्हणजे कोणताही दबाव घ्यायचा नाही. किती दबाव वाटला, किती विरोधक लोक ओरडले, जनता ओरडली, गदारोळ झाला, तरीही कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा नाही. सध्या नीट परीक्षेतील गैरव्यवहार, पेपर फुटी आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA गोंधळामुळे देशभरात विद्यार्थ्यांचा प्रचंड आक्रोश आपल्याला पाहायला मिळतो. दिल्लीच्या जंतर मंतर पासून ते देशाच्या गल्लीबोळात विविध भागांमध्ये विद्यार्थी आणि विरोधक रस्त्यावर उतरलेले असून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत आहे. परंतु इतका मोठा आक्रोश आणि वाद निर्माण होऊ नये, पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही, हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? या प्रश्नाचं आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. याचे कारण काय? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागे केवळ एक प्रशासकीय कारण नसून भाजपची एक मोठी राजकीय रणनीती आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचे पक्षातील स्थान भाजपमध्ये त्याला कारणीभूत आहे. धर्मेंद्र प्रधान हे केवळ एक कॅबिनेट मंत्री नाहीये, तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS, भाजप संघटन आणि मोदी सरकारच्या या तिन्ही स्तंभांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. ते अचानक राजकारणात आलेले नाहीये. वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपचे मोठे नेते, प्रतिष्ठित नेते देवेंद्र प्रधान यांचे सुपुत्र आहे धर्मेंद्र प्रधान. लहानपणापासूनच जनसंघ आणि भाजपाच्या विचारसरणीत वाढलेल्या धर्मेंद्र प्रधान यांनी 1983 मध्ये ABVP मधून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. संघ आणि भाजपासाठी धर्मेंद्र प्रधान हे एक मोठे इलेक्शन मॅनेजर आहे आणि रणनीतिकार आहे. 2017 मध्ये ओडिशामध्ये त्यांनी बूथ स्तरावर जे काही संघटन होतं ते मजबूत केलं आणि 2024च्या ओडिशामधील ऐतिहासिक विजयात त्यांची भूमिका सर्वात महत्वाची राहिली. याशिवाय उत्तराखंड, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश आणि बिहार यासारख्या कठीण विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी प्रभारी म्हणून पक्षाला विजय मिळवून दिला. हे वास्तविकता आहे, फॅक्ट आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही जी काय आहे त्याला अत्यंतपणे यशस्वी राबवली आणि ज्याच्या थेट राजकीय फायदा जो आहे तो भाजपाला झाला. 2017च्या उत्तर प्रदेश आणि 19च्या लोकसभा निवडणुकीत, त्यानंतर 2020 मधील नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची मुख्य जबाबदारी त्यांनीच पार पाडली होती. ते अनावश्यक जे वादग्रस्त वक्तव्य कधी करत नाही धर्मेंद्र प्रधान आणि मीडिया पब्लिसिटी पासून जर दूर राहतो आणि पडद्यामागचं जे काही काम आहे ना, हे सगळं धर्मेंद्र प्रधान करतो BJP साठी. हीच गोष्ट त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या अत्यंत जवळची बनवते. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी कितीही दबाव आणला तरी सरकार त्यांच्या राजीनामा न घेण्यामागे 3 मुख्य राजकीय कारण आहे. ते आपण पाहू काय कारण आहे. पहिलं कारण म्हणजे राजकारणात आणि प्रशासनात मंत्र्यांचा राजीनामा हा केवळ एका व्यक्तीचा नसतो, तर तो सरकारने आपल्या अपयशावर मारलेली अधिकृत मोहर असते. हे लक्षात घ्या मंडळी. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तर सरकारला अप्रत्यक्षपणे हे मान्य करावं लागेल की नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपर फुटी रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. मोदी सरकारची प्रतिमा ही नेहमीच एक मजबूत, धाडसी, 56 इंचचा सीना आहे मोदींचा आणि निर्णयक्षम सरकार, असं एक इमेज राहिलेली आहे मोदी आणि मोदी सरकारची. असं कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा दिल्यास सरकार चुका करत आहे आणि दबावापुढे झुकत आहे असा संदेश जनतेमध्ये जाईल, जो भाजपला परवडणारा नाही. दुसरं कारण म्हणजे विरोधकांच्या हाती आयता राजकीय मुद्दा जाईल. विरोधक फॉर्म मध्ये येतील. सध्या राहुल गांधीचा फॉर्म मध्ये चाललेच आहे तसे, आणि विरोधकांचा एक नैतिक विजय होईल जर यांनी राजीनामा दिला तर. सध्या राहुल गांधी आणि इंडिया आघाडी
नीट घोटाळ्यावरून अत्यंत आक्रमकपणे बोलतीये, आंदोलनं काढतीये. अशा वेळी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला, तर विरोधक तो आपला एक मोठा राजकीय विजय म्हणून जनतेसमोर मांडतील. साहजिक गोष्ट आहे आणि याचं बीजेपीला फटका बसेल. जनतेला सांगतील विरोधक की बाबा आमच्या दबावामुळं सरकारला झुकावं लागलं. एकदा एका मंत्र्याचा राजीनामा घेतला की विरोधक तिथंच थांबणार नाही बरं का, हे पण सत्य आहे. तर त्यानंतर NTA पूर्णपणे बरखास्त करा, शिक्षण मंत्रालयाची सखोल चौकशी करा आणि इतर मुद्द्यावर राजीनामा मागतील. अशी मागणी करत सरकारला अधिक घेरण्याचा प्रयत्न विरोधक करतील. बीजेपीवरती प्रेशर येईल. तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे आगामी आंदोलनांना एक नवीन दिशा मिळेल. जे काही बाकी मुद्दे इथेनॉल वगैरे असेल, बरेचसे मुद्दे भारतात सध्या लढण्यासारखे. सध्या देशभरात विद्यार्थी, युवक काँग्रेस आणि इतर संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. जर सरकारने राजीनामा घेतला तर आंदोलकांना वाटेल की आपल्या आंदोलनामुळे सरकार हादरले. यामुळे शांत होत आलेले एक आंदोलन आहे 2014 पासूनचे, ते आता अधिक तीव्र होतील आणि आक्रमक होऊ शकते, सरकारला घाम फोडू शकते. भविष्यात जेव्हा 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 सरकारच्या विरोधात एखादा मुद्दा उपस्थित होईल, तेव्हा प्रत्येक वेळी जनता आणि विरोधक राजीनाम्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरतील. दबाव आणला की सरकार झुकते हा पायंडा पडू नये, यासाठी सरकार कोणत्याही आंदोलनापुढे लगेच न झुकण्याची भूमिका घेत आहे आणि घेते. आता थोडक्यात सांगायचं जर झालं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न देणे ही केवळ एका मंत्र्याला वाचवण्याची धडपड नसून आपली राजकीय प्रतिमा जपण्याची आणि विरोधकांना नमवण्याची आणि आंदोलनाची आग अधिक पसरू न देण्याची ही सरकारची एक सुस्पष्ट, डिटेल आणि व्यवस्थित अशी रणनीती आहे. राजीनामा देण्याऐवजी आरोपींना अटक करणे, गुन्हेगारांवर कडक कारवाई करणे आणि परीक्षा रद्द करून पुन्हा घेणे आणि परत त्या रिझल्ट लागलं तर त्या मार्कामध्ये पण घोळ करणे, हे पण चालू आहे. अशा प्रशासकीय उत्तराद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करताय. पण ॲट द एंड व्हिडिओच्या शेवटाला जर सांगायचं झालं मंडळी, जे काही चालू आहे ना, हे पेपर फुटी वगैरे, हे काही आपल्या राष्ट्राच्या जनतेच्या हिताचं नाहीये राव. आपल्या याच्यावरती कुठं ना कुठं समाज म्हणून आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच लोकांचं नुकसान झालंय यार. लोक लाखोंचं कर्ज काढतात, त्याच्यानंतर एक तर वाढती महागाई, कर्ज कसं फेडायचंय काय, शेतकरी बेजार आहे. शेतकऱ्यांचे विद्यार्थी पण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये शिकायला जातात. ते लोक कसं कर्ज फेडणार आहे, काय करणार आहे? आणि अशा ठिकाणी पेपर फुटी होते आणि नंतर पोरं टेन्शन मध्ये येऊन बरं वाईट करतात आणि परत आंदोलनं काढले तर त्यांना फटके मारा. कॉक्रोच जनता पार्टीमध्ये तेच झालं, त्या जंतर मंतरला 20 तारखेला. अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण भारतामध्ये. आणि हे कुठं ना कुठं थोडंसं अति होतंय का बीजेपी कडून, हा प्रश्न निर्माण होतोय. मंडळी, एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, धर्मेंद्र प्रधान यांचं राजीनामा मोदी घेतील का? की तुम्हाला मी जे काही सांगितलंय फॅक्ट, धर्मेंद्र प्रधान कशा पद्धतीने बीजेपी साठी महत्वाचे, हे पाहता त्यांचा राजीनामा येणं इतक्या लवकर, इट्स नॉट इझी. बघावं लागेल, वेळेनुसार उत्तर भेटेलच नेमकं काय होतंय पुढं. मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमचं सहकार्य राहू द्या. मी मंगेश हुसे, धन्यवाद.